त्यांच्या हाती बॉल आहे किशोर, समोर कृष्णा सातपुते। टेनिस बॉल क्रिकेटचा बादशाह खेळतोय बॉल सीमारेषेच्या पलीकडे, पहिल्याच बॉलचं दिमागदार स्वागत, आलाय तो चौकार। बॅट्समन आहेत कृष्णा सातपुते। चौकाराने सुरुवात झाली आहे। इट का जवाब पत्थर से पायांचा वापर आणि त्याच प्रकारचा फटका एक्स्ट्रा कव्हरला राजू कंग यांच्या खेळाचं प्रत्युत्तर दिलंय। टेनिस बॉल क्रिकेटचा बेताज बादशाह कृष्णा सातपुते। सहजरित्या खेळलेला हा स्ट्रोक चौकार पाहायला मिळाला। आता बॅकफूट वरती गेले, जागा बनवण्याचा पुन्हा प्रयत्न, परंतु किशोर नलावडे वाळण्यांचा हा बॉल चांगला आहे। खऱ्या आता नावाचा उल्लेख आपला आवर्जून करावा लागेल। नाही, चर्चा तर या स्पर्धेची निश्चित होईल। ऑल इंडियन नव्हे तर संपूर्ण विश्वाचा आयकॉन खेळाडू बॅटिंग करतोय आणि या वेळेला बॉल चाललाय लॉंग लेगला, सीमारेषेच्या पलीकडे, फटक्याची झलक वाढतय धावफलक। बॅट्समन आहेत कृष्णा सातपुते। यांची बॅटिंग बघण्यासाठी एका बाजूला किशोर नलावड्यांना कमबॅक करावं लागेल। बॅटचा किनारा, बॉल चांगला, या बॉलची दहाकता, आता हा पट्ट्याही कमाल करतोय, म्हणजे झाडं विणण्याचा प्रयत्न सुरू केलाय सातपुतेच्या अगेन्स्ट। निश्चित हेच चटके आहेत ना जे किशोर नलावड्यांना परिपक्व बनवणार आहेत, परंतु पायांचा वापर, टायमिंग प्रॉपर, बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे, कृष्णा सातपुते यांचा वार, बॉल सीमा पार, आलाय तो षटकार। समोर कृष्णा सातपुते बॅकफूट वरती गेलेत, फक्त बॅटचा चेहरा बॉलला दाखवला आणि सन्मान देत एक धाव इथे पूर्ण केली आहे। कृष्णा सातपुतेसाठी ही मोठी विकेट आहे आणि याच विकेट भोवती सत्र क्रमांक 2 फिरणार आहे। पायांचा वापर होता, फुलटॉसला सिंगल मध्ये कन्वर्ट केलाय, अडवण्याचा प्रयत्न, दुसरीचा प्रयत्न केलाय का? हो, तर एका धाबेचं रूपांतर अगदी जलद गतीने दुहेरीमध्ये केलंय। तापीही संपूर्ण आहे आणि तो बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये चांगली करतोय। आणि या वेळेला पहा, या बॉलची दहाकता, स्ट्रॉंग अपील केली आहे, परंतु या बॉलचं कौतुक होणं तितकंच महत्वाचं आहे। वेगाने बॉल आला, निश्चित पायाला जाऊन आदळलेला आहे। निर्विवाद असं वर्चस्व गाजवणारा खोलात हेलिकॉप्टर वॉटर स्ट्रोक, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, मॅक्झिमम षटकार। षटक क्रमांक 2 मध्ये कमाल केली होती। आता समोर कृष्णा सातपुते आहेत, परंतु हा बॉल चांगला, वेळेच्या अचूकता या फटक्याच्या पाठीमागे साधता आली नव्हती आणि त्यामुळे या बॉलचं कौतुक करावं लागेल, परंतु सर 2 धावा घेण्यापासून क्षेत्ररक्षक रोखू शकले नाहीयेत या जोडीला। पाहायला मिळेल कृष्णाला थांबवलं या षटकामध्ये, केवळ 3 खर्च केल्यात। अंगावरती टाकलेला बॉल हाही चांगल्या पद्धतीने वळवलाय, परंतु बॉलने गॅप शोधलाय का? तर हो, शोधलाय। बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे, 2 खेळाडूंमध्ये थोडीशी उडाली झुंबड, मितील धावा 4, आलाय तो चौकार मध्ये राहिलेला आहे, परंतु आज चांगला खेळ करावा लागेल। परंतु हा फटका बसले आणि त्यानंतर पाठवलाय बॉल सीमारेषेच्या पलीकडे, फलंदाज कसला जो प्रेक्षकांच्या मनात घर करून बसला, कृष्णा सातपुते, ब्रँडेड स्ट्रोक षटकार। बॉल गुण गोलंदाज सज्ज होईल पुन्हा एकदा सचिन शिंदे। उजव्या एसीच्या बाहेर शेवटच्या क्षणाला बॅटचा फेस क्लोज केला, हलक्या हाताने गलीमध्ये खेळल्यात क्षेत्ररक्षक आहे। सिंगल येईल, 57 धावा, धाव फलकावरती येणारे 6 बॉल, विजयासाठी 6 च्या मदतीने संघाची धाव संख्या 58 आहेत। यावेळेला जागा बनवली आहे ओरदी कव्हर, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, कृष्णा सातपुतेच्या बॅटमधून चौकार। पुन्हा एकदा त्याच्या बॅट बोलते का हे पाहावं लागेल। पुढचा बॉल करून गोलंदाज अर्धशतक ठोकेल का? चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय, चेंडूने ओलांडले सीमारेषा, अर्धशतक शफल झाला, सुरेख फटका, स्क्वेअर कट केला, निघून जातो पॉइंट रिजन मध्ये। या आधीचा चेंडू आपला फेवरेट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, मात्र तदनंतरच्या दुसऱ्या चेंडूवरती चौकार लगावला। यावेळेस मात्र पहा पुढे येऊन शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु शरीरापासून दूर ठेवलेला हा बॉल, हा डॉट बॉल आलाय। अगदी आपण जर सर पाहायला गेलं तर तुम्ही म्हटलात की जास्त वेळ एकत्र येत नाहीत, जी ISPL झाली त्यामुळे पुन्हा एकदा बाहेरचा चेंडू, स्क्वेअर कट केला, खेळाडू होता त्याने उडी मारली, त्याच्यासोबत 4 ते 5 जणांनी जम्प केली, कारण की माहिती होता चेंडू अगदी हाताच्या जवळून चाललाय, निघून जातोय स्क्वेअर कट, आणखीन एक येतोय चौकार। आज काय करतोय हे महत्वाचं आहे। या मॅच मध्ये काय खेळणार आहे? क्रिकेटमध्ये फुटबॉल नाही चाललाय, पायाने अडवण्याचा प्रयत्न, रोनाल्डो चालणार नाहीये आणि 2 धावा अगदी वेगानं कमी क्षण आहे, हे दोघे एकमेकांसमोर आहेत। तो
यावेळेस मात्र पहा बिग हिट केलाय, फटक्यामध्ये आहे ताकद, रन मिळतील अर्धा डझन. हा फटका अगदी स्वतःच्या कलात्मक पद्धतीने फेवरेट शॉट मात्र खेळलाय, पूल केला. दमदार होईल. इनसाइड आउट घेण्याचा प्रयत्न बॅटीच्या अगदी बॉटमला लागतो. खेळाचा होता ऑन साइडला, तो ऑफ साइडला. नंतर आपण चर्चा पाहिलं करूया यावरती. शफल झालाय, सुरेख फटका, जागा शोधली, जागेवरती ठोकलाय. 6 धावेसाठी निहाल ग्रुप आयोजित महाबळेश्वर चॅम्पियन लीगचा जवाब होता. नक्कीच आपण चर्चा करत होतो स्वर्गीय रतनबुवा पाटीलची आणि ग्रामीण क्रिकेट मधून पुन्हा एकदा. अरे बघतोस काय रागानं, षटकार मारलाय वागानं. 6 धावा आल्यात, पुन्हा एकदा षटकार. फ्लाइट तिकीट बुक झालंय त्यासाठी. पूर्ण चाहता वर्ग दोन्ही आयकॉनचा मात्र पाहायला मिळतोय. ही मॅच मात्र पाहतायत. पुढचा बॉल यावेळेस मात्र पहा अगदी सन्मान दिलाय. कोलवट टप्प्याचा बॉल होता, सिंगल मात्र आलंय आणि ही मात्र जमेची बाजू. शिंदे साहेब यांना विनंती केली जाते की दादा मुख्य व्यासपीठावरती या. धन्यवाद. यावेळी देखील सुरेख फटका, हेलिकॉप्टर बाहेर काढला. 1 बाउंड चेंडू गॅदर केला जातो. कॅच साठी आला नाहीये खेळाडू, कारण की अगदी अंतर यावेळी मात्र कदाचित केतन मात्र पुढचा बॉल घेऊन यावेळेस मात्र पहा पॉइंटला उडवलाय. पॉइंटच्या डोक्यावरून बॉल निघून चाललाय. टप्पा टप्पा घेत चेंडू सीमारेषा पार, मिळतील धावाच्या. करायलाय सूर्या नायडू पुन्हा तयार. यावेळेस मात्र सोडून दिलाय. अतिरिक्त उसळी घेणारा हा बॉल, अगदी बाउन्सरचा प्रयत्न पाहायला मिळाला आणि हा बॉल डॉट बॉल आलाय. निश्चित हा जो बॉल नव्हता आणि हा बॉल टाकत प्रभावित केलाय आता कृष्णा सातपुते यांना. अखूट टप्प्याचा बॉल पूल केलाय, ऑन साइडला दिशा दिले, बॉल निघून चाललाय. बॅकवर्ड लेग रिजन, सीमारेषा पार, चौकार. गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज सूर्या नायडू पुन्हा तयार. पुन्हा एकदा स्वतःच्या भात्यातला हा बॉल पाठवलाय ऑन साइडला डी मार्टच्या दिशेने. आणखीन एक धमाका कृष्ण सातपुतेच्या बॅट मधून षटकार. यावेळेस मात्र पहा हलक्याताने खेळून काढलाय, परंतु स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये मात्र थांबवलाय. ही तरी खासियत आहे गणेश सातपुते यांना बांधून ठेवलेला आहे. हा फटका अगदी आपला फेवरेट शॉट खेळायचा होता, परंतु बीट होतोय त्या ठिकाणी. कौतुक करावं लागेल. पश्चिम महाराष्ट्राचा आयकॉन गणेश शिंदेला मात्र पाहायला मिळतोय. पुढचा बॉल गणेश शिंदे यांचा. यावेळेस मात्र पहा सन्मान दिलाय. 30 यार्ड सर्कल मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. एकच धाव या बॉल वरती मात्र मिळते. निश्चित करायचंय. शॉर्ट बॉल ऑन साइडला, 1 बाउंस क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय होईल सीमारेषा पार. चौकते यांनी घातलाय धुमाकूळ. एका बाजूला केएसकेचा कटर गोलंदाज. अरे बघतोस काय रागाने, षटकार मारलाय वाघाने. 6 धावा आल्यात, ठोकलाय षटकार. वाघाची दहाड आणि फोडलाय पहाड. बॉल चाललाय लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे. सरळ धाब्यांसाठी कृष्णा सातपुते. फेवरेट शॉट, अगदी बॉल वरती सिग्नेचर शॉट, सिग्नेचर करून पाठवून दिलाय षटकार. कृष्णा सातपुते ही रायव्हलरी देखील राहिली आहे. कृष्णा सातपुतेच्या अगेन्स्ट बबलू पाटीलने टी शर्ट देखील काढली आहे. तो ही मॅच पाहतोय आणि म्हणून की काय कृष्णा सातपुते अशी करावं लागेल. पुन्हा एकदा बिग हिट ऑन साइडला, बॉल थांबणार नाहीये, निघून चाललाय. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा षटकार जरूर आलाय. पुन्हा एकदा तोच फटका खेळायचा होता, परंतु यावेळेस गतीमध्ये परिवर्तन झालं आणि जिथे मात्र पाहायला गेलं तर डेट ओव्हर स्पेशलिस्ट पाहूया. यावेळेस मात्र पहा हेलिकॉप्टर लँड होईल, फेकून दिलाय काव कॉर्नरच्या डोक्यावरून. 6 धावांसाठी पुन्हा तशी मजा येत आली आहे. मॅच गरमागरमीची होते. पुन्हा एकदा लोअर फुल टॉच, पुन्हा एकदा षटकारासाठी बॅक टू बॅक. आणखी चॅम्पियन लीग मध्ये एकदा जोरदार टाळ्या कृष्णा सातपुते. जबरदस्त बॅटिंग आज महाबळेश्वर चॅम्पियन लीग मध्ये घातला. या नावाने धुमाकूळ.
कांच के टुकड़े कभी हीरा नहीं बन सकते, बहुत आए और गए लेकिन सभी कृष्णा सातपुते नहीं बन सकते. काय अर्धशतकी खेळी. अगदी आपण पाहायला गेलं तर 17 चेंडू 51 धावा 6 षटकार 3 चौकार अफलातून खेळी कृष्णा लक्ष्मण सातपुते. परंतु कृष्णा सातपुते आता थांबायला नाव घेत नाहीये. आणखीन एक लांब 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 सीमारेषा पार षटकार. होतोय की काय. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉल चाललाय लांब लचक उत्तुंग हवाई फायर. कृष्णा सातपुते ऑन फायर षटकार. आला रे आला कृष्णा सातपुते यांचा आणखीन एक षटकार आला. असं भरलेलं क्रिकेटची पंढरी म्हणून जाणलं हे भूमिपुत्र मैदान. आणखीन एक हो बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. कृष्णा सातपुते यांचा आणखीन एक टोलेजंग उत्तुंग असा आकाशाला गवसणी घालणारा षटकार. मित्रांनो कृष्णा सातपुते यांच्या झुंजा स्पर्धा सक्सेस झाली हे कसं ओळखायचं. तुम्हाला जर स्पर्धा यशस्वी झाले हे जर बघायचं असेल तर या मैदानामध्ये प्रत्येक बाजूला बघा अशी कुठलीच जागा मोकळी नाहीये जिथे प्रेक्षक उभा नाहीये. स्पर्धा यशस्वी झाले की नाही मोजायचं यंत्रतंत्र विकसित झालं नाहीये. प्रेक्षकांनी दिलेली पोच पावती हीच आहे की निहाल ग्रुप आणि संपूर्ण महाविश्व चॅम्पियन लीग आज यशस्वी झाले. मेहनतीचं फळ काय असतं त्याचं उदाहरण या मैदानामध्ये आहे. मी विनंती करेल दोन्ही कॅप्टन्स या वदन सुपर किंग विपक्ष ग्लोरियस स्पोर्ट्स अशी बॅच सध्या मात्र खेळवली जाणार आहे आणि दोन्ही कॅप्टन्सला विनंती करेल आपण या वदन सुपर किंग आणि ग्लोरियस स्पोर्ट्स बोटी कॅप्टन्स आपण यायचं. मी विनंती करेल